मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक 2 भवानीपेठ येथे सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके व शालेय साहित्य वाटप करून मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी नगरसेवक संजय कोळी, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक राजकुमार पाटील, नगरसेविका स्वाती बडगू, डॉक्टर वैष्णवी जकापुरे, समाजसेवक दत्ता बडगू आणि समाजसेवक प्रशांत फतेपूरकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवरांच्या शुभ हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। दीप प्रज्वलनी पार पडले। विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व स्वागतानंतर प्रमुख अतिथींचा गौरव संपन्न झाला। शाळेच्या परिसरात आकर्षक रंगीत फुग्यांची व मनमोहक फुलांची रोषणाई करण्यात आली होती। शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला। तरीही आपली शाळा पुन्हा भरभराटीस येईल आणि पुन्हा या शाळेत किलबिल अजून वाढेल। आता मला येऊनच इथे 10 वर्ष झालेत मॅडम। त्यावेळेस ती परिस्थिती 15 ते 20 मुलं या शाळेत होती। त्यानंतर आम्ही सर्व शिक्षकांनी स्वखर्चातनं, रिक्षातनं म्हणा, या 1-2 किलोमीटरच्या वस्तीवरनं ही मुलं घेऊन येतो। साधारणतः आपली मड्डे वस्ती, गुजर वस्ती, वैदू वस्ती या परिसरातली ही मुलं येतात। त्यानंतर महिला बालकल्याण आणि आपला परिवहन विभागाचा उपक्रम, आपल्याला बस सुद्धा मोफत मिळते आणि आता ही मुलं सगळी बसने आपली या शाळेत येतात। म्हणजे एवढी सगळी सुविधा आपल्याला महापालिका देते। तरी भौतिक सुविधा जरा आम्ही कमी पडतोय, कारण दिखावा जास्त लागतोय आजकाल। इमारत जरा नटलेली दिसली की पालकांचं आकर्षण असतंय, त्यामुळे फक्त इमारतीला सजावट आणि रंगरंगोटी तुम्ही बघितलं असेल बाहेरनं दर्शनी भाग आपला कसा दिसतोय। तर इमारतीसाठी आणि शौचालय असेल, भौतिक सुविधा जर आम्हाला पुरवल्या तर पुन्हा पालकांचा ओढा या महानगरपालिका शाळेत नक्कीच वाढेल। शाळेतील सेल्फी पॉइंट विद्यार्थ्यांसाठी लक्षवेधी ठरला। नगरसेवक संजय कोळी व स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून शाळेच्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले। शाळेचं प्रमाण वाढतंय, त्या ठिकाणी महानगरपालिकेची अवस्था फार बिकट होत आहे। मी संध्याकाळी बघतो सगळे शिक्षक हात पकडून बसची वाट बघून त्या बसमध्ये प्रत्येक विद्यार्थी आपल्या घरी ज्या पद्धतीने जातो त्याची काळजी घेतो। आई वडील जेवढं घेणार नाही, जेव्हा शाळेमध्ये आल्यानंतर मुलाला घेऊन येण्यापासून घरी सोडण्यापर्यंत जी काळजी घेते ते आई वडील खरं तर आमच्या ह्या सोलापूर महानगरपालिकेचे सगळे शिक्षक आहेत। आज आत्ता मॅडम बोलता बोलता म्हणले की आम्हा 4 नगरसेवकांना फार निधी मागायचा आहे। ताई तुम्ही सांगा, सोलापूर महानगरपालिकेची स्थायी समितीची चावी आहे आपल्याकडे, आपल्या ताब्यात आहे आणि आम्ही त्यांच्या मागे लागून तुम्हाला सगळी निधी देण्याचं काम या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार। खूप जण चांगले काही कुठल्या क्षेत्रात मोठे झाले। तुम्ही काहीतरी आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण ताकदीने अभ्यास करा, तेवढंच खेळा, तेवढंच चांगलं आरोग्य खावा, मोबाईलचा वापर कमी करा। ह्या 4 गोष्टी पाळा, नक्कीच तुम्ही कुठल्या तरी मोठ्या शिखरावर लवकर जाल। त्याबरोबर मला कौतुक आणि अभिमान ताईंचा वाटतो, कारण मी याच परिसरात राहते, बरेच वर्ष या शाळेचं एक बाहेरनं रूप बघत असते। ताई, मला खरंच चांगलं वाटलं, आपण एवढ्या कमी संख्येवरनं ही मुलांची संख्या वाढवलात। तुमचे मेहनत, तुमचे परिश्रम नक्कीच आहेत, पण आज ज्या जबाबदारीसाठी आम्हाला इथे बसवलेला आहे, जी जबाबदारी आम्ही पेलवतो। शाळेच्या प्रांगणात नयनरम्य रंगावली साकारण्यात आली होती। नगरसेवक राजकुमार पाटील व नगरसेविका स्वाती बडगू यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। आपल्या त्या 2 नंबर शाळेतील सगळ्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनी तुमच्या सगळ्यांची चांगल्या पद्धतीचं देखभाल
या ठिकाणी केलं जात आहे. प्रत्येकाला ड्रेस दिला जातं, प्रत्येकाला शाळा शिकण्यासाठी वह्या पाठ्यपुस्तकं सगळ्या गोष्टीची कमतरता न ठेवता तुमच्या घरापासून इथं या शाळेमध्ये येण्यासाठीही प्रयत्न करतात. एक चांगल्या पद्धतीने बसची व्यवस्थाही या ठिकाणी तुम्हाला येण्या जाण्यासाठी असते, आहे ना? तर तुमची जबाबदारी काय? तर तुम्ही सगळ्यांनी एक चांगल्या पद्धतीने शाळा शिकलं पाहिजे. आई वडिलांचं कुठेही मान खाली होईल असं न वागलं पाहिजे. भरपूर मज्जा केली, खेळ खेळणार, म्हणजे एवढी मज्जा केली त्याच्यापेक्षा जास्त आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे. करणार आहे ना सगळे? आज तुमच्या हातामध्ये काय देणार आहेत? नवीन पाठ्यपुस्तकं देणार आहेत की नाही? तुमच्यासमोर काय आहे? नवीन अभ्यास येणार आहे. मग नवीन अभ्यासामध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? अभ्यास करावा लागेल. मग सगळ्यांनी चांगला अभ्यास करणार ना? चांगले शैक्षणिक वर्षाच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा. सातत्याने प्रयत्न करा, भरपूर यश मिळवा, चांगले मार्क्स मिळवा. कदाचित उद्या तुमच्यातूनच कोणी अधिकारी बनेल, कोण डॉक्टर बनेल, कोण माझ्यासारखं शिक्षिकाही बनेल, हो की नाही? काही ना काही व्हायचं ना सगळ्यांना. त्याच्यामुळे चांगलं खूप खूप शिका, खूप खूप मोठे व्हा. शाळेतील डोरेमोनची प्रतिकृती सर्वांची आकर्षक ठरली. आयुष्यमान आरोग्य मंदिर तर्फे विद्यार्थ्यांना ORS चे वाटप करण्यात आले. सदरचा प्रवेशोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी अनुसया कोळी, मिलिंद खंदारे, फरहाना तांबोळी, आसमा मुंडे, जयश्री जोडबावी, विलास पेटकर यांनी मोलाचे योगदान दिले.